कोकाटेंच्या 2 वर्षाच्या शिक्षेवर स्थगिती नाहीये, पण अटक होणार नाही असं आता सांगितलं गेलंय। वकील होत्या श्रद्धा दुबे पाटील, त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार दुसरीकडे आमदारकीचा निर्णय आमचा नाही, विधानसभा अध्यक्षांचा असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। तर त्यांच्या 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती नाहीये, म्हणजे त्यांची शिक्षा कायम आहे, अटकेला स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यांची अटक तुर्तास टळलेली आहे। जामीन त्यांना 1 लाखाचा मंजूर करण्यात आलेला आहे। तर आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा आहे, आमचा तो निर्णय नाही असं कोर्टानं म्हटलंय। तर आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असं कोर्टानं म्हटलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांना 1 लाखाचा जामीन मंजूर करण्यात आलाय। त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली नाही, मात्र 2 वर्षांचा जामीन त्यांना देण्यात आलाय। त्यामुळे कोकाटे यांची अटक टळलेली आहे। तुर्तास तरी त्यांची अटक टळली आहे। कोकाटेंना वरच्या कोर्टामध्ये जाण्याचा मार्ग खुला असेल। कोकाटे यांची आमदारकी जाणार की नाही या संदर्भातला संभ्रम आहे, कारण हायकोर्टानं असं म्हटलंय हा निर्णय हा विधिमंडळाचा आहे, हा आमचा निर्णय नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे। तर कोकाटे यांची अटक टळली आहे। 1 लाखाचा जामीन त्यांना मंजूर झालेला आहे। कोकाटे यांच्या आमदारकी संदर्भामध्ये विधिमंडळ या संदर्भात निर्णय घेईल, विधानसभा अध्यक्ष या संदर्भातला निर्णय घेतील। तर कोकाटेंच्या 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती नाहीये, मात्र तूर्तास त्यांना अटक होणार नाहीये, म्हणजे त्यांची जेलवारी टळलेली आहे। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, आणखी काही वकिलांचे या संदर्भातली काही प्रतिक्रिया येत आहेत का? कोकाटे यांची अटक टळली, 1 लाखाचा जामीन त्यांना मंजूर झाला, म्हणजे आता त्यांना अटक होणार नाही, मात्र त्यांची शिक्षा मात्र कायम ठेवण्यात आली। तर कोकाटेंच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील असं कोर्टाकडनं स्पष्ट करण्यात आलं। तो निर्णय आमचा नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। पुढची काय असेल कारवाई ती सुरू राहील, पण आज तरी त्यांना थोडी अवधी त्यात मिळालेली आहे आणि उच्च न्यायालयामध्ये आता सगळं हिअरिंग होईल आणि त्यानंतर काय पुढचं न्यायालय जे ठरवेल त्यापुढे आता बघू पुढे काय काय होतं ते, पण आज तरी त्यांना त्या ठिकाणी थोडा अवधी त्या ठिकाणी मिळालेला आहे। आणि मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री असतील त्यांनी तर कारवाई केलेली होती, कारण ती करणं अपरिहार्य होतं, कारण त्यांना 2 वेळा त्या ठिकाणी कोर्टाने शिक्षा सुनावलेली होती। पण आता त्यांना हायकोर्टाने उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी अजून आपलं म्हणणं मांडण्यासाठी किंवा काही ती संधी दिलेली आहे, ते पुढे कोर्टामध्ये मांडतील। आता हा विषय न्यायप्रविष्ट आहे, यावर जास्त न बोललेलं बरं। पण महायुतीच्या सरकारमधले वादग्रस्त आमदार म्हणून ते सातत्यानं चर्चेत आले, कधी रम्मी खेळण्यावरनं त्यांच्यावर टीका झाली, आता सदनिकेच्या प्रकरणामध्ये कुठेतरी एक विचारपूर्वक त्यांनी काम करायला पाहिजे होतं किंवा वक्तव्य करताना सुद्धा विचार करायला पाहिजे होता असं वाटतंय? नाही, मागच्या काही काळात शेतकऱ्याच्या बाबतीत असेल, रमीच्या बाबतीत असेल, सभागृहामध्ये जे काही आपण चित्रण दाखवलेलं आहे त्याची शहानिशा अजून काही म्हणजे पूर्ण झाली नाही, त्याची चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे। पण या शिक्षा लागल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तडकाफडकी निर्णय घेतला, त्यांचं खातं त्या ठिकाणी कडून गेलं, नंतर त्यांनी राजीनामा त्या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही, त्यांचं मंत्रिपद काढून घेतलेलं आहे। एकूणच माणिकराव कोकाटे यांचं जे वर्तन होतं त्यामुळे सरकारच्या इमेजला त्यानिमित्तानं अनेकदा धक्का लागला गेला आणि अखेर मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करून कारवाई करावी लागली। नाही, आता कारवाई करणं हे अपरिहार्य होतं मला असं वाटतं, कारण 2 वेळा कोर्टाने शिक्षा त्यांना दिलेली होती। आणि ॲडव्होकेट असीम सरोदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। असीमजी, कोर्टाचा नक्की नेमका निकाल काय आहे? बघा, मला आता जी माहिती मिळाली आहे त्याच्यानुसार माणिकराव कोकाटे यांना 1 लाखाच्या अमाऊंटवर जामीन मिळालेला आहे, त्यामुळे त्यांना अटक होणार नाही, परंतु शिक्षेवर स्थगिती न्यायालयाने दिलेली नाही, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द झालेली आहे। त्यांना आमदारकी म्हणजे ते आमदार आहेत असं आता मानता येणार नाही, कारण की त्यांना त्याच्याबद्दलची शिक्षेवर स्थगिती मिळालेली नाही। म्हणजे असीमजी, यानंतर माणिकराव कोकाटे पुन्हा हायकोर्टामध्ये त्यांच्या या शिक्षेसंदर्भामध्ये हायकोर्टात जातील, सुप्रीम कोर्टामध्ये जातील, काय पुढे होईल? बघा, हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जाण्याचा त्यांचा मार्ग कायदेशीर म्हणून त्यांना उपलब्ध आहेत, परंतु त्यांना आता शिक्षेवर स्थगिती मिळालेली नसल्यामुळे ते आमदार म्हणून राहण्यासाठी अपात्र आहेत। म्हणजे आता हा निर्णय कोर्टानं जसं म्हटलं की हा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा आहे।
विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतलेला आहे. विधानसभा अध्यक्ष जे आहे त्यांनी त्यांना 2 दिवसापूर्वीच आमदारकी त्यांची रद्द करून त्यांना अपात्र डिक्लेअर करायला पाहिजे होतं. परंतु हे लोक असं करत नाही. हे सगळेजण मिळून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अपमान करीत आहेत. असीमजी, आणखी एक या संदर्भातला निर्णय आहे तो म्हणजे 6 वर्ष त्यांना पुढची निवडणूक देखील लढता येणार नाही. नाही, तो निर्णय मला काही माहिती नाही, परंतु मला हे माहिती आहे की ते आता अपात्र आहेत. त्यामुळे ते आमदार नाही आहेत आणि त्यांची अपात्रता विधानसभेच्या सचिवांनी त्वरित जाहीर केली पाहिजे. जी नक्कीच. असीमजी, याआधी सुनील केदार असोत किंवा राहुल गांधी यांची खासदारकी, सुनील केदार यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्यात आली होती. मात्र माणिकराव कोकाटे हे सरकारमध्ये असल्यामुळे हा निर्णय घेतला गेला नाही लवकर, असं वाटतं तुम्हाला? काय होत आहे की पोलीस व्यवस्था असेल, न्यायव्यवस्था असेल, यांना सत्तेच्या आधारे वाकवण्याचा प्रयत्न होतो आणि राहुल गांधींबद्दल जसा निर्णय झाला होता तसा तडकाफडकी निर्णय आपल्याला होताना दिसत नाही. खरं तर सर्वोच्च न्यायालयाने 2013 मध्ये जो निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट आहे की ज्यावेळेस तुम्हाला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा लागते तेव्हा तुमची आमदारकी आपोआप रद्द समजण्यात येते, तुम्ही अपात्र ठरता. त्यामुळे माणिकराव कोकाटे हे अपात्र आहेत, ते आमदार नाहीत. आमदार ते असू शकत नाही आता. धन्यवाद असीमजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. तर